आता आपण इंग्लिश 40WPM पर्सनल लेटर बघणार आहोत। फर्स्ट स्टेप, लेटर आहे तसं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे। टू नंतर ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची आपण मेल मर्जचा वापर करून टाकणार आहोत। त्यासाठी आपण 4 स्पेस इथे देऊ शकतो आणि सब्जेक्ट स्टार्ट करू शकतो। पॅराग्राफ टाईप करताना टॅबचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। पर्सनल डिटेलमध्ये नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर टाईप करताना सेमीकॉलन मध्ये एकही स्पेस आपल्याला द्यायचा नाही। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला टेबल इन्सर्ट करायचा आहे। 5 कॉलम्स 4 रोचा। इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन टेबल आणि 5 कॉलम्स आणि 4 रोज। टेबल कंटेंट टाईप करून घ्यायचे आहे। टेबल टाईप केल्यानंतर पुढील पॅराग्राफ टाईप करायचा आहे। फॉर्मॅटिंग स्टार्ट करताना कंपनी हेडिंग म्हणजेच नाव आपल्याला बोल्ड करायचं आहे। नाव, पत्ता आणि डेट आपल्याला 3.5 साईडला घेऊन जायचे आहे। नाव आणि पत्ता आणि डेट यामध्ये एक एंटर असला पाहिजे। डेटच्या नंतर एक एंटर दिला पाहिजे। रेफरन्स नंतर एक एंटर, रिस्पेक्टेड नंतर एक एंटर, या फर्स्ट पॅरा नंतर एक एंटर, पर्सनल डिटेल्स नंतर एक एंटर, क्वालिफिकेशन नंतर एक एंटर, टेबल नंतर पॅरासाठी एक एंटर, परत हा पॅरा संपल्यानंतर एक एंटर, थँकिंग यू नंतर एक एंटर, युअर्स फेथफुली नंतर 2 एंटर आणि एन्क्लोजरच्या आधी एक एंटर। ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची ब्लॉक पॅराग्राफ ब्लॉक स्टाईल असल्यामुळे सब्जेक्ट आणि रेफरन्सला आपल्याला टॅब द्यायचे नाही आहेत। त्यामुळे आपण सब्जेक्ट रेफरन्स फक्त बोल्ड करणार आहोत। त्यापुढील मॅटर आपण अंडरलाईन करणार आहोत। पर्सनल डिटेल बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचे आहेत। नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर ते क्वालिफिकेशनपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला बोल्ड करायच्या आहेत। कॉलन सगळे एकाखाली एक येतील अशा पद्धतीने आपल्याला टॅब ॲडजस्ट करायचे आहेत। नेम नंतर 3 वेळा टॅब द्यायचा आहे। त्यानंतर एक टॅब आपण देऊ शकतो। ॲड्रेस नंतर 2 टॅब, नंतर परत एक टॅब। रिमेनिंग ॲड्रेससाठी अशा पद्धतीने टॅब द्या की सगळ्या गोष्टी या एका सरळ रेषेत राहतील।
क्वालिफिकेशन नंतर आपण एक स्पेस दिला तरी चालेल. टेबल कंटेंट जे आहेत त्यांना आपल्याला सगळ्यांना सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. यासाठी टेबलवर असलेला हा जो ॲरो आहे या सिलेक्ट करून 4 हेडेड ॲरो आपण सिलेक्ट करू शकतो आणि याला सेंटर अलाइनमेंट आपण देऊ शकतो. टेबल हेडिंग्स बोल्ड. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज आपल्याला लेफ्ट हँडला सांगितलं आहे त्यामुळे आपण तो आहे तसंच ठेवणार आहे. टेबलच्या आधी पर्सनॅलिटी आणि त्याच्या आधी आपल्याला इथं एक पॅसेज आहे त्या पॅसेजला आपल्याला सिलेक्ट करून जस्टिफाय अप्लाय करायचं आहे. तसंच टेबल नंतर असणाऱ्या पॅसेजला त्या आयपासून ते थँकिंग यूपर्यंत सिलेक्ट करून जस्टिफाय अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आपण मेल मर्ज स्टार्ट करू शकतो. पॅराग्राफ इंडियन स्टाईल असल्यास आपल्याला इथे एक टॅब देता आले असते. इथे एक टॅब देता आला असता, इथे एक टॅब आणि इथे एक टॅब. तर ॲड्रेस ऑफ ॲड्रेस ब्लॉक स्टाईल आहे त्यामुळे ते पण आपण आहे तसेच लेफ्ट मार्जिनला ठेवणार आहे. मेलिंग सुरू करण्यासाठी मेलिंग टॅबमध्ये सिलेक्ट रेसिपंट, टाईप इन न्यू लिस्ट टू ॲड करा. लिस्ट टाईप करून झाल्यानंतर इन्सर्ट करायचे आहे. फर्स्ट नेम, ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, ॲड्रेस ऑफ ॲड्रेसी आणि सब्जेक्टमध्ये एक एंटर असणं गरजेचं आहे. प्रिव्ह्यू रिझल्ट फर्स्ट अँड लास्ट आणि लास्टला आपण मेल मर्ज करू शकतो.